मंत्री गणेश नाईक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी मेरे पास हिरण और तेंदुए के बच्चे थे लेकिन वन मंत्री बनने के बाद उन्हें छोड़ना पड़ा असे वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे। मेरे लिए हरिण का बच्चा लेके मुझे कहाँ से लाया तो मुझे बकरी के काफिले में ये आ गया। मैंने संभाला था उसको। जब मैं मिनिस्टर बन गया तो मैंने यार अभी अपनी इधर नहीं रख सकते, उसको छोड़ दिया मैं। ऐसे तो मेरे पास लेपर्ड के बच्चे भी, लेकिन वो कौन संभालेगा उसको। या वक्तव्यावरून आता विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे। शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतली असून ते म्हणाले, ती पिल्लं नेमकी कुठे आहेत हे मी शोधणार आहे, तसेच ती पिल्लं त्यांना कुणी आणून दिली हे देखील मी शोधणार आहे। या संदर्भात मी माझ्या वकिलांशी चर्चा केली असून लवकरच न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे। मला प्राण्यांवर प्रचंड प्रेम आहे, म्हणूनच या विषयावर मी शांत बसणार नाही। मी खूप गांभीर्याने या गोष्टीकडे पाहतो आणि ती पिल्लं आता कुठे आहेत हे तपास करायला पडेल, नाहीतर मी कोर्टात जाणार आणि कोणी आणून दिली मला त्या माणसाची नावं पण पाहिजेत आणि त्यांची जबाबदारी होती। जर त्यांच्याकडे कोणी आणली त्यांना पोलिसांकडे स्वाधीन करायला पाहिजे होतं, त्यांनी ते नाही केलं असेल ना, तर मी माझ्या वकिलांशी बोललेलो आहे की ही गंभीर बाब आहे। माझ्यासाठी तर गंभीर बाब आहे। मी प्राण्यांवरती खूप प्रेम करतो, माझ्याकडे आता पण 13 कुत्रे आहेत, तर मी ह्या गोष्टीला टॉलरेट करणार नाही। या वक्तव्यामुळे आता गणेश नाईक यांच्यावर चौकशीची मागणी होत असून वन विभाग आणि संबंधित यंत्रणा यांच्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे।